नमस्कार, आपण पाहत आहात लोकनाय न्यूज। चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारांवर पोलिसांचा मोठा वचक पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी कडक पाऊल उचलले आहे। पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या थेट उपस्थितीत खून आणि खुनाचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये जामिनावर बाहेर आलेल्या तब्बल 270 आरोपींची विशेष ओळख परेड घेण्यात आली। या दरम्यान पोलीस अधीक्षकांनी सर्व आरोपींना कडक शब्दांत इशारा देत न्यायालयाने घालून दिलेल्या जामिनाच्या अटीचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या। अटीचा भंग झाल्यास जामीन रद्द करण्यासाठी थेट न्यायालयात धाव घेतली जाईल असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। यासोबतच ज्या आरोपींवर यापूर्वी कोणतीही प्रतिबंधक कारवाई झाली नव्हती अशा आरोपींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात आली। सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर 24 तास नजर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे। गुन्हेगारी पुन्हा डोकं वर काढू नये यासाठी पोलिसांनी कडक मोहीम सुरू केली आहे। पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांच्या सुरक्षिततेची कोणतीही तडजोड केली जाणार नाही। कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल। लोकनाय न्यूज, रोशन खानकुरे, चंद्रपूर। आज रोजी आपण मर्डर आणि अटेम्प्ट टू मर्डरचे मागचे 5 वर्षामध्ये जिल्ह्याचे जवळपास 270 सराईत गुन्हेगारांची परेड घेतलेली आहे। त्यांच्यावर आपण BNSS 129 कलम खाली 100 प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे। याचा जर त्यांनी उल्लंघन केलं तर MPTA आणि तडीपारीपासून सगळे स्ट्रिक्ट कायद्यामध्ये त्यांच्यावर कारवाई करणार आहोत। आपण ड्रग्स असो, गौतस्करी असो किंवा घरफोडी करणारे, रॉबरी करणारे, असे रेती चोरी असे वेगवेगळे जे सराईत गुन्हे करणारे सराईत गुन्हेगार आहे किंवा त्यांची टोली आहे त्यांची आपण परेड आता सुरू केलेली आहे। तर दर आठवडा आपण वेगवेगळे गुन्हेगारांची परेड घेऊन त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणार।